भविष्यात तरी किमान समाजसेवा करताना पदावर असताना मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला 2 पैसे मिळावे आणि त्यांना विमा मिळावा. त्याचप्रमाणे आमच्या अनेक वर्षाची पेन्शनची मागणी आहे, त्याबाबत आपण विचार करावा. आणि या दोन्ही योजनेसाठी साहेब पैसे उपलब्ध करायला म्हटलं जे शासनाचे पैसे जिल्हा परिषदला पंचायत म्हणून वापरतात त्याचा अनेक वेळा भरपूर व्याज होतो. त्या ठिकाणी अधिकारी ते व्याज वापरतात. जर सरपंच विमा आणि पेन्शन मंजूर करून ग्रामपंचायतीपासून पंचायत समितीपासून जिल्हा परिषदपर्यंत प्रत्येक विकास कामाच्या योजनेचं जो व्याज होईल ते व्याज जर महाराष्ट्र शासनाने एकत्र तयार केलं आणि त्यातून या विम्याची रक्कम किंवा भरली तर निश्चितपणे मला असं वाटतं की पैसे उपलब्ध होतील, त्याचाही आपण विचार करावा. त्याचप्रमाणे 25-15 हा एक निधी आहे आपण देतात. परंतु आमची इच्छा आहे की ज्या ग्रामपंचायती 50 लाखाचं कुठली वस्तू मिळतात ग्राम स्वच्छता अभियानमध्ये किंवा इतर याच्यामध्ये म्हणजे ज्या पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती आहेत शासनाने निवडलेल्या जिल्हा स्तरावर असतील राज्य स्तरावर असतील त्यांना प्राधान्य काही ना काही निधी आपल्या वतीने देण्यात यावा. त्याचबरोबर स्वर्गीय संतोष देशमुख यांचा गुंतून झाला त्यामुळे सरपंचामध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरण राज्यामध्ये आहे आणि विकास कामात अडथळा गावातल्या राजकीय कुरघोड्या पक्षी राजकारण याच्यामुळे होतं. किमान विकास कामात अडथळा आणलेल्या माणसावर जर गुन्हा दाखल करायला सरपंच केला तर ते ग्रामसेवकाला घेऊन येऊन सांगतात. ग्रामसेवक एक स्वतंत्र तास कर्मचारी आहे, अधिकारी नाही, त्यामुळे तो तिथे याचं काळ तो निघून जातो आणि सरपंचाला सांगितलं जातं की तो शासकीय माणूस असला तर आम्ही फिर्याद घेऊ म्हणजे आम्हाला मागायला पाठवलं जातं. वास्तविक सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहे की सरपंच एक लोकसेवक असतो आणि त्यामुळं लोकसेवक या नात्याने सरपंचांच्या अर्जावरून शासकीय कामाला अडथळा आणला तर फिर्याद द्यावी आणि त्याची नोंद व्हावी. या बाबतीत आपण थोडं लक्ष दिलं तर भविष्यामध्ये प्रकरण झालं तसं प्रकरण सरपंचाच्या बाबतीत होणार नाही आणि गावसभा ज्या असतात ग्रामसभा असतात त्याला पोलीस बंदोबस्त मिळावा त्याही बाबतीत आपले परिपत्रक निघावं. त्यानंतर मागच्या पंधरा देवेंद्र फडणवीस 1000 गावं राज्यामध्ये मॉडेल गावं बनवायची ठरवलं होतं. काही कारणामुळे योजना पुढे गेली नाही पण आपण पुढाकार घेतला तर आपण फडणवीसांकडे एकदा बसू आणि एक राज्यात 1000 गावातून मॉडेल गावं तयार आपली साधारण जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10 गावं 15 गावं ठरवली त्या गावांना असेल फडणवीसांनी मला आणि आपण 1000 गावाची निवडणुकी महाराष्ट्रातील 1000 गाव होण्यासाठी देशभरातील सरपंचांनी यावं. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा गावं इतकी चांगली करू शकतात त्या संदर्भात आपण जी जबाबदारी जी तुमच्या खांद्याला खांद्याला निर्माण करायची तयारी आहे. आणि त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार निवडला जातो आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्वाचा घटक आहे. आम्हाला मतदानाचा अधिकार नाही आपल्याला जे चांगलं त्याच्यामध्ये माहिती की जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवकांना अधिकार आहे. साहेब बाकीच्या राज्यामध्ये शेजारी कर्नाटकमध्ये ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे, बिहारमध्ये अधिकार आहे. तर आपल्याही राज्यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांना या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार मिळावा. आणि त्याच्यात महत्वाचं जर शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी शिक्षकांना आमदार असतात, पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी पदवीधरांना आमदार असतात, सरपंचांचे प्रश्न मांडण्यासाठी गावगाड्याचे विषय मांडण्यासाठी सरपंचातून आमदार असावा. असंही म्हटलं तरी सुद्धा या अनेक वर्षांपासून राज्याच्या सरपंचांची इच्छा आहे आपण यामध्ये पुढाकार घेतला तर आधी फडणवीस साहेबांना त्या विनंती करू. त्याचप्रमाणे सध्या विकास कामांना वाव मिळत नाहीये, वाव मिळत नाहीये. आपण पुढाकार करून मुख्यमंत्र्यांना ग्रामपंचायतीच्या विकास कामांना प्राधान्याने वाव मिळण्याच्या संदर्भात जे काही धोरण आहे त्यामध्ये काय बदल लागतं काय सूचना देता येतील ते आपण अवलंबून आहोत. त्याचप्रमाणे मध्यंतरी काही ग्रामपंचायतीची इलेक्शन झालेली नाही, प्रशासन लागू आहे आणि प्रशासन काळामध्ये 15 वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतीला दिला आणि तो निधी शासनाकडे आलेला आहे केंद्र सरकारकडून. परंतु केवळ त्या गावात प्रशासन आहे त्यांचा आराखडा सरपंचांनी किंवा ग्रामपंचायतीने केलेला नाही. अशा कारण सांगून प्रशासनाने तो निधी दिलेला नाही. आता तिथे लोक सरपंच निवडून आलेले आहेत ज्या की योगेश्वर ग्रामपंचायतीतून सुरुवातीला तुम्हाला तुमचा सुद्धा निधी आलेला आहे. एक कोटीचा निधी शिवकाशला 1 कोटी तुम्ही हा पहिल्यांदा 1 कोटीचा निधी जो पेंडिंग आहे 15 वित्त आयोगाचा तो द्यायला असं राज्यामध्ये अनेक साहेब पैसे आलेले आहेत. प्रशासन आयोग दिला प्रशासकीय विभागाला दिला प्रशासन होतं प्रशासकीय आराखडा नव्हता आराखड्यासाठी आपल्या सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक झाली. हो निधी विचारले नव्हता आणि मुळात पंचायत राज या संकल्पनेमध्ये
जास्तीला सातत्यानं ग्रामपंचायतीकडे तेव्हा ते अजिबात सरकारने घोडीला असावे असं विषय होता. जेव्हा ते घोडीचं अस्तित्वात नाही तेव्हा त्याच्या सगळ्या तरतुदी ठेवणार. जेव्हा घोडे अस्तित्वात येतात मोठा असणार हे सगळ्या आम्ही मागण्या केल्या आहे. दुसरं आपण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. मी सोलापूरला आहे. आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका 4 राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेणार आहोत. आपण तारीखी पंढरपूर या ठिकाणी सरांच्या कॉलेजवर शिवरीला जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील सर्व कार्यशाळा घेणार आहोत. तर आपण तारीख द्यावी. दुसरी छोटी छोटी आपल्याकडे काम होते. एक जिल्हा परिषदमध्ये आमचे सरपंच मिसेस होत्या. सरपंच मिसेस